कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमधून वाहणाऱ्या वारणा नदीतील पाणी प्रदूषित झाल्यामुळं नदीमधील मासे आणि अनेक जलचर प्राणी मयत झालेत. या पाण्यामुळं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील वारणा नदीकाठावरील गावांमधील नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यात. दरवर्षी अशा प्रकारे दूषित पाणी सोडून कारखानदार नागरिकांच्या जीवाशी खेळतायत. त्यामुळं वारणा नदीमधील पाणी दूषित करणाऱ्यांविरोधात प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप जय शिवराय किसान संघटनेनं केलाय. ज्या साखर कारखान्यांनी पाणी दूषित केलंय त्यांच्या संचालक मंडळासह कार्यकारी संचालकांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाला या मागणीचं निवेदन देण्यात आलं. याबाबत कार्यवाही झाली नाही तर मंगळवारी 17 डिसेंबरला प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन करणार असल्याचा इशारा संघटनेनं दिलाय. यावेळी शिवाजी माने, सदाशिव कुलकर्णी, महादेव धनवडे, बाळकृष्ण पाटील, सुभाष सुतार, राजेंद्र हेरवाडे, शीतल कांबळे, तानाजी माने, विजय माने आदी उपस्थित होते.